हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आहे. आता तुम्ही पाहतच असाल आजचा व्लॉग खूप खास आहे, कारण मी तुम्हाला आज दाखवणार आहे महाराष्ट्रीयन लग्नातील एक सुंदर पारंपरिक प्रथा म्हणजे सांडगे पापड बनवण्याची प्रथा. सध्या ना माझ्या बहिणीचं लग्न ठरलं आहे आणि लग्नाच्या तयारीच्या मध्ये ना घरात आज इतका खास कार्यक्रम चालू आहे. घरातील महिला, नातेवाईक, शेजारी हे सगळे एकत्र येणार आहेत आणि मोठ्या आनंदात आम्ही सांडगे पापड बनवणार आहोत. चला तर मग आजचा व्लॉग खास परंपरेबद्दल आहे आणि सविस्तर जाणून घेऊयात. सगळ्यात पहिलं मी इथं डेकोरेशन करायला घेतलं, फुलं आणली होती आणि मग वहिनी पण मला मदतीला होते. इथं माझं एक आई म्हणून पण स्ट्रगल चालू होता, कारण बाळ मांडीवर येऊन बसलं होतं. मी इथं ब्रेक घेतला आणि फक्त शूट करायला सुरुवात केली. खरं तर महाराष्ट्रात लग्नाच्या आधी ना अनेक परंपरा विधी केलेल्या जातात. त्यामध्ये सांडगे पापड बनवण्याची प्रथा ही खूप जुनी आणि महत्त्वाची मानली जाते. हा कार्यक्रम साधारणपणे ना लग्नाच्या काही दिवस आधी केला जातो. या दिवशी घरात एक वेगळाच उत्साह असतो. महिला एकत्र पापड लाटतात, गप्पा मारतात, गाणी म्हणतात आणि सगळ्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण होतं. आणि हा विधी केवळ स्वयंपाकासाठी नसतो, तर कुटुंबातील एकता, प्रेम दाखवणारा सुंदर सोहळा असतो. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. असं काही फायनली आमचं डेकोरेशन होतं. त्यानंतर ही परंपरा सुरू केली. इथे पहिली गणपतीची पूजा केली जाते. इथं माझ्या बहिणींनी पूजा करून घेतली छानपणे. नंतर इथे सांडगे पाडले. पहिले 5 पांडव म्हणजे 5 असे सांडगे पाडतात. त्यामध्ये त्याला 5 पांडव असं म्हणतात आणि मग त्याचीसुद्धा पूजा केली जाते. इथं तेच चालू होतं. आता प्रश्न पडतो की सांडगे पापड हा विधी लग्नाआधीच का केला जातो. आता मला हाही प्रश्न पडला होता बरं का, त्यामुळे मी आजींना विचारला. तर त्यामागं काही महत्त्वाची कारणे असं त्यांनी मला सांगितलं. पहिलं कारण म्हणजे पूर्वीच्या काळात लग्नामध्ये खूप पाहुणे येत असे, म्हणून सगळ्यांसाठी जेवणाची तयारी आधीपासूनच करायची लागत. म्हणून पापड हे लग्नाच्या जेवणाचा महत्त्व पदार्थ असतो आणि म्हणून तो लग्नाआधीच घरात मोठ्या प्रमाणात बनवला जातो. आणि दुसरं म्हणजे कार्यक्रम कुटुंबातील सर्व नातेवाईक एकत्र येण्यासाठी आनंद साजरा केला जातो. आणि लग्न म्हणजे काय फक्त 2 व्यक्ती नसतातच ना, बाकी कुटुंबही असतंच आणि ते नातं जोडणारा म्हणजे हा सोहळा आणि अशाच छोट्या छोट्या परंपरा त्या नात्यांना अधिक घट्ट बनवतं. आता इथे सगळ्याजणी मस्त सांडगे तोडायला सुरुवात झाली आणि सगळ्यांना शूटमध्ये घ्यायचं म्हणून सगळ्यांना वरती बघायला लावलं. लग्न आणि सांडगे पापड या विधीचा पण एक खूप खास संबंध आहे बरं का. लग्न म्हणजे 2 व्यक्तींचं आयुष्य एकत्र सुरू होण्याचा क्षण आणि सांडगे पापड त्याच आनंदाची सुरुवात दर्शवणारा कार्यक्रम असतो. या दिवशी सगळे मिळून मिसळून पापड बनवतात, सांडगे बनवतात, म्हणजेच एकत्र काम करण्याची आणि एकत्र आनंद साजरा करण्याची भावना निर्माण होते. हे पापड नंतर ना लग्नाच्या जेवणात वापरले जातात, म्हणजेच या पापडामध्ये घरातील सगळ्यांचे प्रेम, शुभेच्छा मिसळल्या जातात. आजकाल ते होत नाही, तो भाग वेगळा, पण ही पूर्वीची परंपरा आहे. म्हणूनच हा विधी लग्नाच्या तयारीचा एक महत्त्वपूर्ण भाग मानला जातो. आज माझ्या बहिणीच्या लग्नामुळे ना आमच्या घरातही असाच आनंदाचा माहोल आहे आणि सगळेच नातेवाईक एकत्र आले आहेत. हसत खेळत गाणी म्हणतात, गप्पा मारतात, कार्यक्रम छान सुरू आहे. असे क्षण आयुष्यात खूप खास असतात, कारण हे क्षण आपल्याला कुटुंबाची खरी किंमत देतात आणि प्रेमाची सुद्धा जाणीव करून देतात. तुम्हाला काय वाटतं नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. सांडगे पापड ही विधी फक्त परंपरा नाही, पण त्यामागची खूप सुंदर भावना आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच, कुटुंबातली एकता जाणवते, प्रेम निर्माण होतं, सगळ्या नातेवाईकमध्ये आनंदाचा उत्साह येतो. लग्नाच्या घरात
आनंदाचं वातावरण तयार करण्यासाठी हा कार्यक्रम केला जातो. वधूसाठी शुभेच्छा दिल्या जातात. यावेळी सगळ्या महिला वधूसाठी आशीर्वाद देतात. तिचं वैवाहिक आयुष्य सुखी आणि समृद्धीने आणि आनंदाने जावं यासुद्धा शुभेच्छा दिल्या जातात. सो हे सगळं त्यामागचं कारण आहे हे सगळं करण्यासाठी. आणि ह्याच छोटे छोटे रिच्युअल्सनेच हे सगळं मोठं कार्य पार पडतं. तुम्हाला वाटतं ना असंच. त्यानंतर मग आता ह्या काकू आम्हाला हेही म्हणजे आता आम्ही इथं बऱ्यापैकी मीडियम वयाच्याच मुली पण होतो. तो इथे सगळे ते आम्हाला पापडचे जे म्हणतात ना लाट्या कसं करायचं ह्या काकू आम्हाला सांगत होत्या. सो हेच ते मी शूट घेतलं छोटंसं आणि हे माझ्यासाठी नवीन होतं. तुम्हाला माहीत आहे की ना मला माहीत नाही, पण मला तर माहीत नव्हतं म्हणून मी हे शिकवून घेतलं इथे. चला तर मग आजचा व्लॉग फार काही मोठा नाही आहे, छोटासाच आहे. छोट्या क्लिप्स घेतल्या होत्या जस्ट ह्या सगळ्या परंपरा डिस्कस करण्यासाठी. जर तुम्हाला माहीत नसेल तर म्हणलं शेअर कराव्यात. आणि मग मी माझा आत्ता व्लॉग एंड करते. आणि खरं तर ना अशा परंपराच आपल्या संस्कृतीसुद्धा जिवंत ठेवतात. तुम्हाला काय वाटतं? मला हेच वाटतं बरं का. आणि कुटुंबातील नातेसंबंधसुद्धा अधिक मजबूत बनतात. चला तर मग व्लॉग मी इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बाय.